तमहं वन्दे श्रीगुरुदीनतारणं परमानन्दमाधवं चैतन्य ईश्वरम्। हरे कृष्णा। हरे तर आज आपल्याला जमलेल्या सर्व भक्तांचं हार्दिक अभिनंदन। आपल्याला माहित असेल की या ठिकाणी विग्रह आलेत, आज काहीतरी वेगळं दिसतंय। कोण कोण आहेत? राम लक्ष्मण सीता हनुमान। तर आज आपण रामनवमी उत्सव साजरा करत आहोत। आपल्याला माहित आहे की विट्याला काही भक्त गेले होते। किती लोक गेले होते? अरे वा, सगळे नाही गेले का? सगळ्यांना आमंत्रण दिलं नाही का प्रभू? सर्वांना आमंत्रण होतं। खूप सुंदर असं विट्यामध्ये वेणुधर कृष्ण प्रभूंनी सुंदर अशी रामनवमी त्या ठिकाणी साजरी केली। तर रामनवमी म्हटलं, राम म्हणलं की सत्यवादी, सत्य वचन, जे पण वचन देतो ते अगदी बरोबर, त्याच्यामध्ये काय बदलावा नाही, एक वचनी आणि एक पत्नी असं हे प्रभू रामचंद्रांचं जीवन। सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग। पण सत्ययुग त्याच्यानंतर कुठलं युग झालं? त्रेतायुग, त्याच्यानंतर द्वापारयुग, त्याच्यानंतर कलियुग। भगवंतांच्या हातात आहे, कुठलीही सिक्वेन्स ते घेऊ शकतात, ते की नाही? सत्यानंतर त्रेतायुग पण अगोदर घेतलं, द्वापार यायला पाहिजे होतं पण त्रेतायुग होतं। कारण अनेक राजे होते आणि या पृथ्वी तलावरती भ्रष्ट राजांचा बोजा झाला पृथ्वी मातेवर। आणि मग राजा कसा असावा हे भगवंतांनी येऊन या ठिकाणी दाखवलं की कसा एक वचनी, एक पत्नी, आणि असं जे राज्य जे आहे ते राज्य कसं सुसज्जित चाललं पाहिजे यासाठी प्रभू रामचंद्र आले आणि राजकारभार कसा असावा ते दाखवून दिले। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आले। भगवान श्रीकृष्णाने सगळं उलट केलं, हे की नाही? भगवंत आहेत, भगवंतांच्या 64 लीला आहेत, त्या 64 लीलांचं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलं आणि त्यांनी करून घेतलं त्या पद्धतीने। म्हणून कृष्ण प्रभू रामचंद्र जे आले ते नवमीला आले, हे ना? भगवान आले ते अष्टमीला आले। पण नवमीचा हिशोब केला, आकड्यांचा, आकडेवारी माहितीये का? आकडेवारी नवमीचा आणि अष्टमीचा जर हिशोब केला तर नवमीचे आकडे कधीच बदलत नाही, हे की नाही? पण अष्टमीचे आकडे त्याची जर बेरीज केली तर ते काय होतात? कधीही बदलतात, कधीही जास्त होतात, कधीही कमी होतात। कारण कृष्णाच्या लीला कृष्णानं कोणी पकडूच शकत नाही। कुठल्या काय म्हणतात? कैची म्हणा, काही म्हणा। भगवंतांचा प्रभू रामचंद्राचा नवमीला जन्म झाला, हे की नाही? तर 9 एके 9 9 दुनी, हे की नाही? किती होत आहेत? 1 आणि 8 9, है ना? 9 दुनी, हे की नाही? 18 आणि 8 आणि 1 9, 9 एके 9 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 27 ला काय होते? 7 आणि 2 9, है ना? 9 चौक 36, 7 3 9, 9 चौक 36, है ना? काही बदलत नाही। 9 9 9 कुठे कितीही अंक होते। आता कृष्णाची बेरीज हे सगळ्यांना आलं पाहिजे। अष्टमी, हे की नाही? प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता त्यांनी जन्म घेतला। कृष्ण रात्री आले, रात्रीच्या 12 वाजले, है ना? 8 8 दुनी 16, 7 कधी 8 एक 8 दुनी 16, 8 त्रिक 6 येते, 8 चौक 32, 5 है ना? 8 पंचे 4, म्हणजे ते एक एक कमी येतात, है ना? 8 संग
48 8 8 56 56 काय कॅल्क्युलेशन झालं? वाढले वाढले. नाही कमी झाले, एकच झाला ना. 8 7 56 6 5 11 एक 2 होतं, 2च्या नंतर परत एक वर आलो. एक वर हा आणि 8 रोजीचं गणित भारी आहे. 64 8 64 6 4 10 8 9 72 72 9 9 वाढले. वाढतंय तर कधी कधी कृष्ण असेल. कृष्ण कधीही सापडत नाही है ना? कृष्ण कधीही ते लीला करण्यात पटायचे. प्रभू रामचंद्र हे जे ते बदलत नाहीत आपल्या वचनाला आणि मान्यला. तर भगवान श्रीकृष्ण तसं भगवान प्रभू रामचंद्र यांच्या ज्या लीला ज्या आहेत या लीलातून आपल्याला काहीतरी शिकायचं. आपण बऱ्याच वेळेस प्रभू रामचंद्र माहित आहे की दशरथ महाराजांचे पुत्र होते. कशा पद्धतीनं कौशल्या मातेला थोडक्यात आपण याचं वर्णन करू की दशरथ महाराजांना अनेक वर्ष पुत्र नव्हते, पुत्र प्राप्ती. आणि मग विश्वामित्र मुनींनी यज्ञ करून जे पायस जे आहे तो प्रसाद जो आहे तो दशरथ महाराजांना सांगितले की हा प्रसाद जो आहे तुझी आवडती जी पत्नी आहे तुला पत्नीला तो प्रसाद दे. तर हा प्रसाद कुणाला दिला? कौशल्य. अर्धा भाग केला, अर्धा कौशल्याला दिला. अर्ध्यात परत 2 भाग केले. एक कुणाला दिला? सुमित्रा आणि कैकेयी. तर ह्यांना पुत्र प्राप्ती झाली आणि पुत्र प्राप्ती झाल्यानंतर सुंदर असं प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केला. जन्मोत्सव साजरा केला. काही काळानंतर विश्वामित्र मुनींना यज्ञ करायचा होता. अनेक साधू संत हे पूर्वी यज्ञ करायचे आणि यज्ञाने या भूमीला पवित्र बनवायचे, आपली चेतना पवित्र बनवायचे. आणि असं कार्य चालत असताना त्यावेळेस जे असुर जे होते ह्या असुरांचा यज्ञ करत असताना अनेक वेळास विध्वंस व्हायचा. आणि अशा वेळेस दशरथ महाराजांना विनंती करण्यासाठी प्रभू रामचंद्र आमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी द्या म्हणून विश्वामित्र मुनी दशरथ महाराजांच्याकडे. ज्यावेळेस दशरथ महाराजांच्याकडे गेले त्यावेळेस दशरथ महाराज म्हटले की छोटस बालक आहे, हे काय रक्षा करणार आहे तुमच्या यज्ञाचं? पाहिजे तर मी माझी पूर्ण सेना देतो, एवढंच नाहीये तर मी सुद्धा येतो. विश्वामित्र म्हणले की जास्त दिमाग काय लावायची गरज नाही, मी सांगितले तेवढं करतो. तुमचा जो पुत्र आहे तो मला पाहिजे. दशरथ महाराजांच्या हृदयामध्ये धडकन वाढली. ते म्हणले की बालक त्याला अजून धनुष्य पण धरायला येत नाही. ते म्हणले आम्ही शिकू. विश्वामित्र म्हणले की आम्ही शिकू म्हणे, तुम्ही फक्त वचनाशी बाध्य राहा. आणि असं म्हणून विश्वामित्र मुनीने प्रभू रामचंद्राला घेतला आणि ते काय झाले जंगलामध्ये जाऊन त्यांची जी आश्रम जो होता त्या आश्रमाच्या ठिकाणी यज्ञ केला. जे जे पण त्या ठिकाणी असुर आले त्या असुरांना धडा शिकवण्यासाठी प्रभू रामचंद्र काफी होते आणि कुणाची आवश्यकता नव्हती. आणि हा प्रभू रामचंद्राची शक्ती काय होती की त्या ठिकाणी जे आलेले जे असुर जे होते ते असुर निश्चित जाणले होते, परत कधीही त्या अयोध्येच्या दिशेला बघितलं सुद्धा नाही त्या असुरांनी. असं म्हणून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पूर्ण आश्रमाचं रक्षण केलं, यज्ञ पूर्ण झाला, प्रभू रामचंद्र परत आले. आणि प्रभू रामचंद्राची काय शक्ती आहे हे सांगण्यासाठी मरीच आणि सुभाव ह्या 2 असुर होते. ते 2 असुर त्यावेळेस रावणाने या ठिकाणी पाठवले. त्यांचा अतिशय
क्रूर आणि घाणेरडं काम करणारे हे दोन असुर जे होते त्यांना माहित होतं की जरी म्हटलं तर त्यांच्या काळजामध्ये धडकी भरत होती, नुसतं कालांतराने आपल्याला माहिती की कशा पद्धतीनं ही जी प्रभू रामचंद्र ज्यावेळी दशरथ महाराज म्हणले की आता जो माझा जो पुत्र जो आहे तो पुत्र त्याचा राज्य अभिषेक करायचा आणि राज्य अभिषेक ज्यावेळेस करायचा होता प्रभू रामचंद्र अख्खी प्रजा खुश होती, कुणालाही दुःख नव्हतं, पण एका व्यक्तीला फक्त दुःख होतं. कुणाला माहिती नाही, मंथरा. ती फक्त दुःखी होती कारण ती जाणून होती की कशा पद्धतीनं जर कौशल्याचा पुत्र राम जर राजा झाला तर कौशल्य ही काय होणार, राज माता. आणि माझी जी कैकेयी जी आहे ती राजमाता होऊ नाही शकत. तर हिला राजमातेची दासी व्हायचं होतं. कोणाला? मंत्रा. म्हणून तिने एकच कार्य केलं, मंत्राने आपला मंत्र कैकेयीच्या कानात मारला. बस तिने विष ओकलं. हे की नाही, आपणही भगवत भक्तीत असताना आपल्याही कानामध्ये अनेक मंत्र आहेत, गाणं गातात. कशाला गाताय तिकडे, कुणाचं भलं झालंय कृष्ण भक्ती करून, अशी म्हणणारी काहीतरी भेटत असते. अनेक पद्धतीनं आपल्याला कृष्ण भक्तांना सुद्धा भगवत भक्तीमध्ये आपण प्रगती करत असताना अशा मंत्रासारखे या कलियुगामध्ये आपल्याला काही जीव जे आहेत ते त्रस्त करत असतात. तर असं कोण आपल्या कानात बोलत असेल तर आपण काही ठरवलं पाहिजे, कोण आपल्या कानात बोलते, मंत्र. आपल्याला मंत्र देते कशा पद्धतीनं तुझं जीवन जे आहे ते नाश कर. अशी ही मंत्रा कैकेयीला म्हटली की अगं हे कैकेयी, म्हणली काय, म्हणले की भरत राजा उद्या अभिषेक आहे. कुणाचा? प्रभू रामचंद्र. तुला माहिती आहे? हो म्हणली मला माहिती आहे. मग म्हणली की तुला माहित आहे आणि तू काही करत नाहीस. म्हणली की काय करायचंय, मी सजून धजून नाही म्हणली, मी प्लॅनिंग केलेलं आहे की माझा अलंकार कसा असणार, मी काय सेवा करणार. अगं म्हणली मूर्ख कैकेयी, तुला अक्कल पाहिजे. म्हणजे प्रभू रामचंद्राचा अभिषेक होणार. मग होय माहितीये, तो राजपुत्र आहे, कौशल्याचा मोठा कौशल्य आहे, कौशल्य माझी मोठी जाऊ आहे, जाऊच म्हणतात ना, सवत. मी ना ती विसरू तर म्हणजे सवत आहे. मग तिचा पुत्र काय राजा झाला, मला आनंदच आहे, पण तुला दासी म्हणून सेवा करावं लागेल तिची. म्हणली काय हरकत आहे. अगं पण मी जे आहे ती मी दासी होणार नाही तुझी. मग अगं मी राजमातेची दासी मला व्हायचं. पण तुला माहित आहे का, म्हणली काय, दशरथ महाराजांनी तुला वर दिला, तू तर राजमाता झाली पाहिजेस. एवढंच नाहीये तर तुला माहित आहे की अयोध्येची ही जी प्रजा जी आहे, राम जरी जंगलात गेला तरी हे प्रजा कुठं जाईल, जंगलात जाईल, जंगलामध्ये राज्य बनेल. कारण पूर्ण प्रजेला प्रिय कोण होतं, राम. म्हणून तू एकच काम कर की नुसता तुझा भरत जो आहे तो राजा नाही झाला पाहिजे, तो तर राजाच झाला पाहिजे. त्याचबरोबर रामाला 14 वर्ष वनवास. आणि असं ज्यावेळेस कानामध्ये कैकेयीच्या विष गेलं त्यावेळी म्हटली की हो
मला तर दशरथ महाराजांनी वचन दिलंच होतं, पण त्यावेळेस वचनाचं वर मला वर घेतलाच होता की काय तुला पाहिजे सांग. कारण ज्यावेळेस दशरथ महाराज ज्यावेळेस युद्ध करत होते त्या युद्धामध्ये कैकेयीने खूप मदत केली होती त्या युद्धामध्ये. ज्यावेळेस युद्ध चाललं होतं त्यावेळेस दशरथ महाराजांच्या रथाचं चाक निघत होतं. जी कुणी जी आहे ना ती कुणी निघाली होती माहितीये, एक ऍक्सल असून त्याच्या चाक बाहेर जाऊ नये म्हणून ती कुणी असते. आणि त्या ठिकाणी कैकेयीने काय केलं होतं, आपलं बोट घातलं होतं. राजाचं ते रथ जो आहे तो पडून गेला. मी पण प्रचाराला जाताना मी बैलगाडीतनं प्रचाराला गेलो होतो. आदिवासी एरियामध्ये माझी एक स्टोरी सांगतो तुम्हाला. आणि रथात आलं म्हणून मी बैलगाडी घेऊन गेलो. आदिवासी कुणी माहित नाही, कार्ट्यानं त्याची कुणी काढली. मी आपल्या गाडीवर गेलो होतो. बरं झालं की ती गाडी प्रवचन झालं, कथा झाली, प्रसाद वाटला, बैलगाडी झोपली. 2 किलोमीटर होतो तो सालपाडा म्हणून आहे त्या ठिकाणी, वाडा म्हणून. तर मी प्रसाद वगैरे भरून गाडी, आता एकच गाडी त्यावेळेस आमच्याकडे आहे, गाडी यायची चालवायला, पण गाडी कधी मुंबईला तर कधी इकडे, एकच गाडी असायची त्यावेळेस. फोन नव्हता. 2003ची बात सांगते. बैलगाडीत प्रसाद वगैरे घेतलं, मुलांना म्हणलं चला तुम्ही. नेमकं प्रसाद झालं, गाडी निघाली की अचानक चाक बाहेर आलं. आणि बोले चाक बाहेर आला, चाक बाहेर आला. म्हणजे कुणी किती महत्वाचे असतं. बरं झालं ऍक्सिडेंट काही झाला नाही. तर असे प्रसंग दशरथ महाराजांना युद्धाच्या वेळेस असा प्रसंग आला होता. दशरथ महाराज युद्ध करतायत आणि ही जी राजकन्या जी होती कैकेयी, तिनं आपलं बोट त्या ठिकाणी घालून, हे दशरथाला सुद्धा माहित नव्हतं की हे असा प्रकार चाललेला. ज्यावेळेस युद्ध संपलं, दशरथ महाराजांचा विजय झाला आणि धन्यवाद मानायला दशरथ मागे बघतायत तर काय, कैकेयी त्या रथामध्ये बोट घातलेलं, त्याचं रक्त बंबाळ बोट. आणि असं जे बघितल्यानंतर दशरथ महाराज म्हणतात, कैकेयी तुझ्यामुळं मी युद्ध जिंकलं. माझा रथ जर पडला असता तर मी कसं युद्ध केलं असतं. म्हणून घर प्रपंचामध्ये आपल्याला पत्नी असावी तर अशी साथ देणार, हे की नाही. मी काल उदाहरण देत होतो, आपण कधी कधी सायकल चालले, किती लोकांनी सायकल चालवली, किती लोकांच्या सायकलची क्वार्टर पिन गेलेली आहे. क्वार्टर पिन माहिती आहे का सगळ्यांना? जे पायंडेल असतो ना, पायंडेल पैकी क्वार्टर पिन याद करते. क्वार्टर पिन जी आहे ती लूज झाली, इथं लावून की चढा खाली जातो, एक असं होतं ना, असं झालंय. त्याला म्हणतात क्वार्टर पिन. किती महत्वाची ती क्वार्टर पिन. नुसती क्वार्टर पिन पडली तर आपले पाय असून पायंडेल असून सुद्धा काही तिचा उपयोग नाही. सायकल मध्ये सायकल चालवण्यासाठी किती छोटीशी सायकल आहे ना, पण त्याच्यात एक पार्ट जर नसेल, त्या पार्टनं आपलं काम नाही केलं तर ते सायकल चालवून तिला काय असून तर काही तिचा उपयोग आहे का? नाही. तसं प्रत्येक संसारामध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे की नाही. पत्नीचे आचार विचार एका क्वार्टर पिन प्रमाणे असतात, हे की नाही. घरामध्ये सर्व जी गोष्टी असतात त्या आपल्याला पाहिजे असतात आणि त्याच्यानुसार आपण ते करणं. प्रपंचाचा हा गाडा जो आहे, हा जो रथ जो आहे तो चालवावा. दशरथ महाराज खुश झाले आणि म्हणले की सांग तुला काय देऊ, मी तुला वर देतो, तुला काय पाहिजे. पूर्वीच्या पत्नी जे होते ना, त्या पण टायमावरती मागून गेले. ते त्यावेळी म्हणजे थांबा, माझी वेळ आली की मी मागून. आताची एखादी लॉटरी लागून देतो मला आणि सांग काय पाहिजे. साड्यांची लिस्टच द्या तुम्ही, द्याल की नाही सांगा, लगेच जाग्यावर. पण
काही सारखं आपण बुद्धिमान असलं पाहिजे की जाग्यावर काय बोलत नाही, वेळ आली की आपण है ना. तर म्हणून कलियुगामध्ये कोणाला काय म्हणतात ते धीर नाही, अधीर झालेले आहेत सगळे. लगेच पाहिजे, फास्ट पाहिजे, फास्ट फूड पाहिजे हे. आजकालच्या जर कदाचित सॉरी मी बोलतो कारण बोलण्यासारखा विषय आहे. आजकाल मुलांची विवाह, मुलींची विवाह किती लांबच चालली आहे ना. पूर्वी 18, 21, 22 म्हणजे होऊन जायची आहे ना. आता तिशी जरी ओळखली तरी होत नाही. काही जवानी दिली कुठे काय बसलाय तिला आहे ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सांगायचा मतीत अर्थ की आपलं नियोजन लंबी विचार करतात है ना. हरे कृष्ण. या गोष्टीवरती खूप कठीण आहे कलियुगामध्ये बोलणं. तर मेन आपले आचार आणि विचार हे खूप महत्वाचे. ज्यावेळेस हा कैकेयीचा वर दशरथ महाराजांची ज्यावेळेस मागणीची वेळ आली त्यावेळेस राज्याभिषेकच्या दुसऱ्या दिवशी सर्व काही तयारी चालली आहे. जग जनता आलेली आहे आणि राज्याभिषेक होणार. कैकेयी नाही. बघताय तर कैकेयी कुठे होती? अंतपुरात कोपगृहामध्ये जाऊन बसली होती. आणि या कोपगृहामध्ये कैकेयी रडत होती. म्हणून शुभ काम असलं ना की कधी रडायचं नसतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे. रडणं म्हणजे अपशकुनाचं कारण. अश्रू यावेत, जरूर यावेत, तर ते अश्रू प्रेमाचे असतात, क्रोधाचे नसतात. क्रोधाचे अश्रू गरम असतात, प्रेमाचे अश्रू थंड असतात. मी कधी ढाळले नाही, त्यांनी ढाळले त्यांना विचार. खरं आहे का? खरं आहे. प्रेमाचे अश्रू कसे असतात? थंड असतात. ज्यावेळेस कैकेयी रडत होती, दशरथ महाराज त्या ठिकाणी जात आहेत आणि दशरथ महाराज म्हणतात की कैकेयी तुला काय पाहिजे? ते म्हणले की माझा वर मी तुम्हाला सांगितलं होतं, तो माझा वर आता पूर्ण करू. म्हणजे काय पाहिजे माग तुला. आज तर प्रभू रामचंद्राचा अभिषेक आहे. अशा वेळेस तू नाराज नाही पाहिजे. काय पाहिजे तुला? त्यावेळेस म्हणले की हा माझा पुत्र राजा बन, भरत राजा बन आणि रामाला 14 वर्ष वनवास. दशरथ महाराज म्हणले की ठीक आहे, भरत राजा पाहिजे ना तर भरताला राजा करू, पण रामाला वनवास का माग? ते मागू नको ना तू. कधी कधी आपण काही गोष्टी पेचीच्या असतात. म्हणले की मला राजमाता तर मी बरी, ठीक आहे बन, तुला काय अडचण नाही, पण बघ रामचंद्राला वनवास होतो नाही म्हणजे ते पाहिजे. प्रभू रामचंद्राला हे सांगितलं तर प्रभू रामचंद्र म्हणले की अरे अगं कैकेयी ही तू दशरथांना सांगायची काय गरज होती? मला सांगितलं असतं तर मी असत. कारण प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचा पहिलाच प्लॅन ठरला होता की आपण त्रेतायुगामध्ये जरी मी राजा म्हणून असेल तर आपल्याला हनुमानला कुठं वेळ मिळाला नव्हता म्हणून आपण हनीमूनला जायचं. प्रभू रामचंद्र म्हणून ज्यावेळेस भगवान विष्णू क्षीरोदाच्या सागरामध्ये ज्यावेळेस विष्णू होते त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला आता त्रेतायुगामध्ये जायचंय. त्रेतायुग आलंय, सत्ययुग संपलंय, द्वापरयुगाची वाट नाही, त्रेतायुग आपल्याला जायचंय. हे लक्ष्मी माते आपल्याला खाली जायचंय भूतलावरती. तू सीताची, मी राम असेल. कारण आपल्याकडे प्रत्येक देवता येतात, आपल्याला कधी फिरायला वेळच मिळाला नाही. मी झोपून आहे, देवता येत आहेत, माझी स्तुती करतायत, काय पाहिजे ते मी त्यांना देतोय. तू माझी सेवा करतेस, पण आपण कधी फिरायला, जंगल फिरायला कधी गेलोय का? नाही ना. चल आपण त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र म्हणून मी प्रकट होईल, सीता माता म्हणून तू येशील
आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला वनवास जायचं आणि आपल्याला कुठं जायचंय? जंगलामध्ये जायचं. त्या अगोदरच प्लॅन आहे भगवंताचा. भगवंत अशाच लीला करत नाही. भगवंत येण्या अगोदर वाल्मिकीने रामायण लिहिलं आणि आपल्या भक्तासाठी प्रभू रामचंद्रांनी रामायण तसं घडवलं. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी करतात हे की नाही. आपल्या भक्ताचे एक वचन सुद्धा ते बदलून देते. म्हणून भगवत भक्तांनी प्रभू रामचंद्राची अशी शरणागती घ्यावी, कशी? एकदम सरेंडर, पूर्ण शरणागती. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला चालले, ते रॅपिड स्पीड मध्ये घेतोय मी. पुढे 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 आणखीन काही कथा करू, काही आपल्याला दृष्टांत त्याच्यातून पाहिजे कशा पद्धतीनं. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला चालले, सीता माता आणि सीता माता, वास्तविकता सीता मातेचं एवढं सुंदर तिचं वर्णन आहे की कधीही आपल्या राजमहालातून बाहेरच पडली नव्हती. सीता माता म्हणली की मी विवाह तुमच्याशी केलाय, मी या राज्याशी केलेला नाही. आजच्या म्हणजे अशा बोलतील का? मी विवाह तुमच्याशी केलाय, हा धन संपत्तीशी नाही केलेला नाही. अवघड आहे. हरे कृष्ण. ज्यावेळेस सीतामाता चालत होती तर तिचे जे नाजूक जे चरण जे आहेत, अक्षरशः ती मखमलच्या गादीवरती चालणारी ही सीतामाता प्रभू रामचंद्राच्या पाठीमागून चालली होती. वल्कल्य धारण करून सीतामाता ज्यावेळेस जाते आणि ज्यावेळेस नदी पार करण्यासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी केवट येत असतो, केवट, रामचंद्रांचं जंगलामध्ये स्वागत करणारी पहिली व्यक्ती म्हणजे केवट. चला म्हणले की मी तुम्हाला काय करतो, ही नदी पार करू. पण थांबा म्हणले, तुमचे चरण धुतले पाहिजेत म्हणजे पहिले. का? कारण हे चरण जर धुतले, तुमचे जे चरण जे आहेत ते काय बनवेल काय माहित नाही. कारण त्या अहिल्याला स्पर्श केला, दगडाला स्पर्श केला आणि त्याच्यातून स्त्री उत्पन्न झाली. माझी ही एकच बोट आहे म्हणजे तिला तुमचे चरण जर लागले तर मला खाण्यापिण्याची रोटीचा प्रॉब्लेम होईल म्हणजे, त्याच्यामुळे मला तुमचे चरण धुवून देत म्हणजे. केवटला फक्त प्रभू रामचंद्राची सेवा करायची होती, चरण धुवायची होती. आता मोका पाहिजे ना काहीतरी चरण धुण्यासाठी, काहीतरी आयडिया काढली. भक्त श्री चतुर म्हणजे की भक्त हा सेवेसाठी काही गडबड करू शकतो. जर सेवा करायची असेल ना तर सेवा करण्यासाठी कुणी सांगायची गरज नाही की मी काय, तुम्ही काय सेवा. मला वाटतं मागच्या वेळेस ते बोललो काय मी, हा बराच विषय. सेवा, सेवा मागत बसू नका. सेवा आपल्याला भगवंतांना प्रार्थना अशी करा की मी सेवा कशी करायची मला बुद्धी द्या. कारण भगवंत सेवा तेच देतात. बरं, सेवा अशीच मिळत नाहीये आणि कुणाला सेवा द्यायची हे पण भगवंतच ठरवतात. भगवत भक्तीमध्ये पण कुणाला आणायचं भगवंतच ठरवतात. पण कलियुगात भगवंत इतके उदार आहे की ते म्हणतात की या पात्र अपात्र न देते स्थाने स्थान. भगवंत कलियुगामध्ये तुमची पात्रता काय, योग्यता काय हे बघत नाहीये. ते म्हणतात या आणि मला शरणागत व्हा, माझं नाम घ्या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये नामाने आपला उद्धार होतो. ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी काम आहे, ज्या ठिकाणी काम आहे तिथं राम. तर म्हणून रामाला जर आपलंसं करायचं असेल तर मी कशी सेवा करू तुमची हे त्यांनाच विचार, हे तुम्हाला सेवेत लावते. कधी विचारतो का आपण? किती लोक हात वरती करा भगवंतांना रोज विचारतात
की भगवंता मी तुझी कशी सेवा करू. नाही कोण विचारत. तुम्ही एकटेच आहे वाटतं विचार. चांगली गोष्ट आहे. कारण कधी कधी आपण सेवेची वाट बघतो. मला सेवा मिळाली तर मी करेन. नाही, आपण मागितली पाहिजे. कारण ऑथॉरिटी काही त्याला सगळे इंद्रासारखे काही सगळीकडेच डोळे नाहीत. त्याला आत्मज्ञानी नाही आहे. आपला जो ऑथॉरिटी आहे त्याला आत्मज्ञानी नाही की हे आता ही सेवा द्या आणि ही सेवा करा. आणि कुणाला सेवा कुठली द्यावी, कोण सेवेत संतुष्ट होईल काय माहिती आहे की नाही. मला ती सेवा जमत नाही, मला ही सेवा जमते आहे की नाही. आपण काय करतो, पण सेवा ही सेवा आहे. मंदिरमध्ये सांगितलं, जो व्यक्ती आरती फिरवतो आणि जो दर्शन घेतो तो काय, दोघांना पण तोच लाभ आहे. भगवत भक्तीतला सेम लाभ आहे. कुणी झाडू मारतो तर कुणी भाजी कापतो, सेम लाभ आहे की नाही. जेवताना बोट आपण किती लाभ पकडतो आहे की नाही. कधी कधी 3 बोटानं 4 बोटानं जातो. पण करंगळी नाराज होते का. पण करंगळी नसून पण चालत नाही आहे की नाही. सगळी पाहिजे. जसं बोटच पाहिजे, सर्व बोट जेवताना आहे की नाही. एकाला घाण लागली तर आपण म्हणतो का असू दे त्याला नको धू, होतं असं नाही. जशी आपल्या भोजनासाठी बोट एकत्र पाहिजेत, तशी प्रत्येक सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीची गरज आहे की नाही. या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती. आमचं नाव काय नाव, ऋषिकेश. ऋषिकेश आज घरातून मृदंग घेऊन आला आहे की नाही, वाजवायसाठी. तो वाजवायला बसला ना कीर्तनच संपलं. पण त्याच्याकडे बघून मला प्रेरणा आली की म्हणजे यार कमीत कमी मृदंग तर घेऊन येते वाजवायला. भगवत भक्त कुणाकडून प्रेरणा गेली काही सांगता येत नाही हे की नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून एकमेकाच्या एक दुसऱ्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. सेवेची काय घेतली पाहिजे, सेवेची प्रेरणा घेतली पाहिजे. आणि मी सेवा कशी करू हे भगवंतांना विचारा, मला पण कुठल्या अथॉरिटीला पण विचारा. भगवंत तुम्हाला सांगतील आज हे कर, आज ते कर. भगवंत कुणाच्या ना कुणाच्या तरी मुखातून आपल्याला बोलतात, म्हणजे भगवंतच बोलत असतात. हे श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यावेळेस जाओ देवा गावाच्या हा ग्रंथ लिहित असताना छोटस मासिक वृंदावन मध्ये बसायची. घर सोडलं होतं वयाच्या 69व्या वर्षी, पत्नीला त्यागून, आणि तिथं बसायचे, लिखाण करायचे, तेच एडिट करायचे, तेच छापून आणायचे, तेच वाटायचे. आज असं केलं असतं तर चाललं असतं का. आहे ते वाचायचं आपल्याला होईल. प्रभुपाद ते करायचे. आणि प्रभुपादांना जाता जाता एक पोस्टमॅन म्हटला की स्वामीजी तुम्ही इतकं सुंदर लिहिता, लिखाण काम करता, का नाही ह्या 2 पानाची 4 पानं करून त्याला स्टॅपल करून तुम्ही हे पुस्तक म्हणून द्याल. आज लोक हे 2 पत्राळा घेतील, वाचतील पण, आणि नंतर वडापाव खातील लोक. तर म्हणून तुम्ही काय करा, 2 पानाचं 4 पान करा, त्याला स्टॅपल करा, आणि तुम्ही हे पुस्तक रूपाने जाऊ देवाच्या गावा अंक दिला. आणि त्यावेळेस प्रभुपादांनी 8 पानाचे मॅगझिन, पाठपोट 8 पानाचे मॅगझिन दिले. आता मला वाटतं 16 पानी आहे ना, 16 पानी हे मॅगझिन जाऊ देवाचे. किती लोकांच्या घरात हे मॅगझिन येतात, जाऊ देवाच्या अंक. ज्यांच्याकडे नसेल तुम्ही चालू करा, खूप सुंदर अंक आहे. आपल्याला हे कुणी आलं तर वाचायला होतं. छोटे छोटेसे प्रभुपादांचे काही त्याच्यामध्ये ग्रंथ असतात. तर प्रभुपादांनी एका पोस्टमॅनच्या मुखातून जे वाक्य येतंय ते अगदी दृढतेने त्यांनी पालन केलं. ते म्हणजे की बरोबर आहे, भगवंत तुझ्या मुखातून बोलताय. म्हणून प्रत्येक व्यक्तीला कोणी लहान बालकांनी जरी काही सांगितलं तरी आपण त्याचं काय केलं पाहिजे, कौतुकानं ते आपण सेवा म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. ही भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये येईल ना, त्यावेळेस भगवंत आपल्यावरती प्रसन्न होते. नाही तर तुम्हाला काही भगवंत येऊन उठवणार नाही. चल
एवढे आपण भाग्यवान नाही. काय आहेत आपण भाग्यवान माहित नाही. तुमचे ते कोण असले तर त्यांना प्रणाम आहे त्यांच्या चरणावरती, है ना. तर म्हणून भगवंतांना आपण रोज प्रार्थना केली पाहिजे, भगवंता मी मंद आहे, मंद मत बंद बुद्धी, मंद सुमंद मंद भाग्य उपद्रता. कलियुगात आपलं कसं आहे, आपण मंद भाग्याचे असतो. सत्संगात यायची आपल्याला किती संधी मिळालेली आहे की नाही, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. भगवंतांची कथा, कीर्तन, नामस्मरण, भगवंतांचा प्रसाद. भगवंतांचा प्रसाद म्हणजे भगवंत स्वतः आपल्या जीवेवरती येणार. या भावनेनं आपण प्रसाद ग्रहण केला पाहिजे. अशी जर भावना जर असेल तर निश्चित आपल्याला भगवंत, म्हणून भगवंतांची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षणाला आपण भगवंताचं कृतज्ञता असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? कृतज्ञता. पण आज लोक कसे असतात? कृतज्ञता. आपल्याला काय मिळाले त्याचे, ते दुसरं नाही मिळालं तर ते नाही मिळाले हे मला मिळालं नाही. भगवंत म्हणतात सर्व देऊन पण येऊ, तुझ्या ऐपतीनुसार तुला दिलेलं आहे सर्व. ज्यावेळेस आपण भगवंतापाशी, भगवंतांच्या जवळ कृतज्ञ भावात असू, त्यावेळेस भगवंत आपल्याकडे अधिक पाहते. भगवंत कधी समोरच्याला बघत नाही, भगवंत शेवटच्याला बघतो. शेवटच्याला म्हणजे कुठल्याला? जो काही मिळत नाहीये तो अपेक्षा करतोय मला कधी मिळेल, त्याच्यावरती भगवंतांचं जास्त लक्ष. जर आपण इच्छा कुठली करू तर आपल्याला निश्चित दुःखाचा दुःख हे मिळेल. म्हणून भगवंतांच्या विरुद्ध काही आपल्याला इच्छा करायची. दुसरं की जीव भगवंताची विपरीत इच्छा करू. दुसरं कमीत कमी गुरुचा आदेशाचं तरी आपण पालन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं हे रावण जे आहे सीतेचं हरण करतो. कारण रावणाला माहित आहे की गुरुचं जी म्हणजे वचन जो आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये धरून बसतो, त्याला हात लावणं आपलं एवढं सोपं नाहीये. तर म्हणून रावण ज्यावेळेस येतो, सीतेला आमिष दाखवतो. सीता पण विश्वास ठेवते की अरे साधू वेशातला तो व्यक्ती आहे, का नाही त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून त्याला भिक्षा प्रदान करू. पण ज्यावेळेस साधूला आपण, ज्याला कोणाला आपल्याला साधू वृत्ती वाटते पण खरोखरच तो साधू आहे का, हे गुरु, त्याचा आदेश, त्याचं वचन, याच्यावरनं आपण काय केलं पाहिजे, त्याची पारख केली पाहिजे. काय केली पाहिजे? पारख केली पाहिजे. तर म्हणून गुरु आपण असा निवडावा की भगवंताकडे आपल्याला घेऊन जावा. म्हणून आपल्या जीवनामध्ये कमीत कमी हे 5 प्रश्न नेहमी आपल्याला समजले पाहिजेत, आले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये. या 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालीच पाहिजे. जर का तर तुम्ही भगवत भक्तीत असाल तर. कुठले 5 प्रश्न आहेत? एक म्हणजे भगवंत कोण आहे? भगवंत कोण आहे? भगवंत कोण आहे? मी विचारतोय तुम्हाला, भगवंत कोण आहे? एकच लोक सांगतात. एवढी लोक एवढे दिवस प्रवचन ऐकलं, भगवंत कोण आहे एक सांगायला तुम्हाला इतका वेळ? भगवंत कोण आहे? अजूनही काही लोक म्हणत नाहीत. मग अजूनही असं आतून येत नाही, कृष्ण काय येत नाही, असं अजूनही आपला विश्वास नाही. भगवंत कोण आहे? पक्क. प्रभुपादांच्याकडे एक काही रिपोर्टर आले होते. प्रभुपादांना सांगत होते की
भगवंत कोण आहेत? प्रभुपाद म्हणले कृष्ण आहेत. म्हणजे कृष्ण कोण आहे? भगवंत आहे. अनेक वेळेस बार्गिंग झालं प्रभुपादांच्या बरोबर, म्हणले की थोडस असं आहे, त्याला वेद वाचायला. प्रभुपादांनी आपल्या गुरुकुलातल्या एका मुलाला बोलवलं, म्हणले इकडे बाळ, बरोबर एक गुलाबजामुन होता. म्हणजे बाळ सांग कृष्ण कोण आहे? भगवंत. लाडू दिला, गुलाबजामुन दिला. प्रभुपादांना माहिती लहान मुलांच्याकडे काय उत्तर काढायची असली तर भगवंत कोण आहे? कृष्ण. आणि म्हणले की एवढंच नाहीये तर त्यालाही विचार, म्हणले की भगवंत कोण आहे? कृष्ण कोण आहे? कृष्ण कोण आहे? भगवंत आहे. प्रभुपादांनी दुसरा गुलाबजामुन दिला, म्हणले जा. माझ्या कम्युनिटीतला प्रत्येक लहान बालक पण जाणू शकतो की भगवंत कोण आहे? कृष्ण आहे. कृष्ण कोण आहे? भगवंत आहे. जास्त आटापिटा जीवनाचा करायचा काही गरज, काही वेद ग्रंथ भगवंत वाचायची गरज. प्रभुपाद म्हणतात की ग्रंथ यासाठी वाचा की तुमची जी श्रद्धा जी आहे ती डळमळीत नाही झाली पाहिजे. ग्रंथ म्हणजे वटवृक्षा समान, म्हणजे ग्रंथ म्हणजे एक वटवृक्षा समान, त्याच्यामध्ये श्रद्धा तुमची वाढेल. जर श्रद्धा जर तुमची जर ठाम जर असेल ना, बदलणारी नसली तरी तुम्ही ग्रंथ नाही वाचली तरी चालेल. पण तुम्हाला तसं आहे का? तुमची तशी श्रद्धा आहे का? आता ना, श्रद्धा तुमची नाही म्हणून तर ग्रंथ वाचायचे, आपल्याला अभ्यास करायचे. भगवंत प्रभुपादांनी इतके ग्रंथ आपल्याला लिहून ठेवले. भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत असे ग्रंथ आपल्याला लिहून ठेवले. कशासाठी केले? की येणाऱ्या कलियुगामध्ये अनेक लोक गीता काढतील, अनेक लोक पुस्तकं काढतील आणि स्वतःलाच भगवंत म्हणून फिरतील. त्याच्यामुळे भगवंत प्रभुपाद म्हटले की माझी पुस्तकं तुम्हाला सफिशियंट आहे, म्हणजे काही पूरक आहे. दुसरे ग्रंथ वाचायची तुम्हाला गरज नाही. तरी पण आमच्यातले काही लोक जातात, हे जाण ते जाण ते जाण, ह्यो गुरु बघ, त्यो गुरु बघ, त्यो गुरु बघ. प्रभुपाद म्हणले की मी माझ्या मिशन साठी सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे, फक्त ते श्रद्धेनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बस थोडी श्रद्धा ठेवा. ज्यावेळेस प्रभुपादांनी हे केलं, असे काय वाढणार आले. प्रभुपादांनी सांगितलं की माझ्याकडे लहान लहान मुलगा असं तिला माहितीये भगवंत कोण आहे. आणि मग प्रभुपाद म्हटले पहिला प्रश्न की भगवंत कोण आहे हे आपल्याला माहिती असतं. प्रभू रामचंद्र, कृष्ण, विठ्ठल हे भगवंत आहे. मी कोण आहे? कोण आहे? मी तुम्हाला विचारतो. आत्मा निश्चित नाही, नाव सांगा. मी कोण आहे? जीवात्मा. हा जीवात्मा कोणाचा? त्याचा संबंध काय? एक पिता पुत्र. भगवान सांगतायत सर हे सगळे जीव माझे शाश्वत अंश आहेत. ममेव अंशज जीव लोके जीवभूत सनातन मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षिती. या प्रकृतीमध्ये आपण पडलेलो आहे म्हणून आपण संघर्ष करतो. आणि या संघर्षामुळे आपल्याला आपला आणि भगवंताचा संबंध आपण जाणू शकतो. भगवंत म्हणते माझा शाश्वत अंश. तर हे आपल्याला नातं आपल्याला समजलं पाहिजे की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत माझे पिता आहेत. दोन प्रश्न झाले. मी कोण आहे? भगवंत कोण आहे? मी जीव तत्व आहे, मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश. तो स्थापित कसा करायचा? भगवंतांचा हा संबंध स्थापित करायचा. तो कसा करायचा? भगवंतांचं नामस्मरण. सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्च दृढव्रता. भगवान सांगतात सतत माझं नावाचा जप कर, माझं नामस्मरण कर. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काय आहे आपल्याला? नामस्मरण. ठीक आहे. किती झाले? 3 प्रश्न ना. आता
आता हे प्राप्त करण्यासाठी कुठं राहिलं पाहिजे आपल्याला? भक्तांच्या संग, सत्संग. सतत कीर्तन कुठं होईल आपलं? एकटंच कुठं तर असं तर होऊन जाईल. काही लोक म्हणतात जप करता का? करतो. सतत मला जप चाललेला असतो, 24 तास मला जप चाललेला असतो, माळा कशाला पाहिजे? अरे वा. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की या जगामध्ये चीटर आणि चीटेड आपल्याला पावली मिळते. हे जग कसं आहे? चीटर आणि फसवणार आणि फसवून घेणार. म्हणून तर एक जग चाललंय आहे की नाही? म्हणून आपल्याला याच्यातून सत्संगामध्ये आपल्याला सत्संगामध्ये काय यायचं? तर हे 3 प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळण्यासाठी भगवान कोण आहे, मी कोण आहे, भगवंतामध्ये माझा संबंध पिता, तो कसा प्राप्त करायचा आहे? तर भगवंतांचा हरिनाम सत्संग. तर सत्संगाद्वारे आणि सत्संगात आल्यानंतर काय करायचं नाही? प्रत्येक व्यक्ती हा भगवंतांचा एक काय आहे? अंश आहे. भगवंतांनी त्याला सत्संगात पाठवले. प्रत्येक व्यक्तीकडे या भावनेकडे आपण पाहिलं पाहिजे. तिथं अपराध होणार नाही, आणि अपराध नाही झाले की आपली भक्ती नितांत चालत राहणार. तर म्हणून आज आपण प्रभू रामचंद्रांना हीच प्रार्थना करा, सीतामातेला हीच प्रार्थना करा, लक्ष्मणांना गुरु त्यांना पण हीच प्रार्थना करा की आम्हाला हा सत्संग लाभो, नामाप्रती आसक्ती येऊ, नित्य नियमानं नामजप आमचा हो, भगवत भक्तांचा सत्संग आम्हाला त्याच्यामध्ये आसक्ती वाढली. या जगामध्ये अनेक गोष्टीची आपल्याला आसक्ती वाढली, पण कलियुगात आसक्ती भगवंताप्रती आपली वाढली पाहिजे. ती कशी वाढेल? नियमित आपण सत्संगामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न, टीका, टिप्पणी आजच्या प्रवचनाविषयी? एक आपण प्रश्न घेऊ, कोणाची काही शंका असेल? यस प्रश्न. हा, मी पुण्यात होतो ना त्यावेळेस पुण्यामध्ये एक पेपर यायचा, संध्या पेपर म्हणून. कुठला पेपर? संध्या. त्याच्यामध्ये बातम्या इतक्या बोगस असायच्या ना की त्याला काही ताळमेळच नाही. त्याच्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम ही जी आहेत ना ही कलियुगाची चेले आहेत. नाही, त्यांनी सांगितलं असं, पुंडलिक प्रभूंनी सांगितले म्हणजे ते एक संत आहेत, महात्मा आहेत. त्याबद्दल काय नाही. राधानाथ महाराजांचे, लोकनाथ महाराज एकदम क्लोज फ्रेंड आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं असं तरी योग्य. हिरण्यगर्भ आहे, भगवंतांचं एक नाव आहे. नाही त्याच्यामध्ये दिलं विष्णू सहस्त्रनामामध्ये, त्याच्यामध्ये हिरण्यगर्भ, तुम्हाला श्लोक एक्झॅक्टली माहित नाही पण आहे, हिरण्यगर्भ हे नाव आहे. पण आपल्याला एक लक्षात ठेवा की मी जे हे स्पष्टीकरण, माताजींनी खूप छान प्रश्न विचारला, पण त्यांच्या हिनी मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की फेसबुक, इंस्टाग्राम हे जे काही आहे ना हे कलियुगाचे चेले आहेत. काय आहे? कलियुगाचे चेले. तर त्याच्यामुळं या चेल्यांचं कितपत ऐकायचं आणि कितपत नाही ऐकायचं हे आपल्याला आपल्या गुरूंच्या वरती विश्वास असला पाहिजे आणि आपल्या प्रभुपादांच्या वरती विश्वास असला पाहिजे. इस्कॉन मध्ये तर आता अनेक लोकांची अनेक ह्याची प्रवचनं, त्याची प्रवचनं, याचा सारांश ऐक, त्याचा सारांश ऐक, काही नाही. आपल्या गुरु महाराज किती लोक प्रभुपादांचे प्रवचन ऐकतात, हिंदी प्रवचन प्रभुपादांचं, मस्त हिंदी प्रभुपादांचे लेक्चर्स आहेत.
आपले परम गुरु प्रभुपाद यांचं जर नाही ऐकलं तर काय आपल्यामध्ये? आपले परम गुरु, आपले गुरु, आपल्या गुरूंची प्रवचन आपण ऐकली पाहिजे. आणि एक कोणीतरी आपला शिक्षा गुरु असा असला पाहिजे की त्यांचं मी नेहमीच ऐकतो. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, परम गुरु, ह्याच्यातून जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर मग कुठेतरी, कारण बरंच पक्वान असतं ना आपलं जेवायला, मेन काय असतं? भाजी, भाकरी किंवा चपाती, हे की नाही? भात असला तर चालेल, नसला तरी शिक्षा गुरु भाताचा मान चालेल, पण भाजी आणि भाकरी ही पाहिजे. म्हणजे परम गुरु आणि गुरु, हे की नाही? भगवंताविषयी ऐकण्यासाठी परम गुरु आणि गुरु. शिक्षा गुरु म्हणजे भाताची शिकळ. एखादं कच्चा असेल, एखादं पिकलेलं असेल, एखादं पकलं असेल, कुणाला भात चांगलाच लागेल, आज म्हणतील कच्चाच कसं काय शिजवलं. शिक्षा गुरु, कधी कधी आपल्याला कच्चे गुरु पण मिळतील. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, लक्षात आलं? त्याच्यामुळं आपला विश्वास कोणावरती असला पाहिजे? परम गुरु प्रभुपादांच्या वरती विश्वास असला पाहिजे. त्यानंतर जरा पटपट करत 2 मिनिटात. तर परम गुरु, त्याच्यानंतर कोण? गुरु, दीक्षा गुरु, त्याच्यानंतर शिक्षा गुरु. शिक्षा गुरु एका भाताप्रमाणे काय, आणि बाकी मग आचार विचार पापड. अरे कृष्णा, इतर जी भेसळ, आचार पापड, कढी, ताक, छास, पाणी, जे काय असेल. हरे कृष्ण. मी दृष्टांत दिला, योग्य वाटला का तुम्हाला? हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू सो मच माताजी. तर आपल्याला नेहमी तुम्ही एवढ्या आपले परमगुरू आहेत. खूप सुंदर प्रभुपादांचे लेक्चर युट्यूबला म्हटलं की प्रभुपादांचे हिंदी लेक्चर्स येतात, खूप छान लेक्चर्स आहेत. आणि प्रभुपाद कधी 2-2 तासाची लेक्चर देत नाही, ओनली 15 मिनिट किंवा 20 मिनिट, 15-20 मिनिटाचं प्रभुपाद. आणि 40 मिनिटाच्या पुढं प्रवचन ऐकायची कॅपॅसिटीच नसते. प्रवचन बाद झालं, प्रवचन बास, सिग्नल आला. हा खरं आहे, 45 मिनिटाच्या पुढं जर प्रवचन करत असतो तर वरून जातं. हरे कृष्ण. तर कोणाला काही शंका नाही? सगळे प्रभुपादांची लेक्चर ऐकाल हेच म्हणतात.